नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्या आहे ट्रॉफी अनावरण सोहळा MPLचा. तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. बरेच दिवसांनी आपण ब्लॉग स्टार्ट करतो आहे. खूप बिझी होतो जरा लग्नाच्या गडबडीमध्ये. तर आपला आता ट्रॉफी अनावरण सोहळा चालू होतो आहे. तर आपल्याला खूप मजा येणार आहे. ह्या वर्षीचा पहिलाच वर्ष आहे MPLचा. तर बघूया आता पुढे खूप मजा येणार आहे. ब्लॉग बघत राहा कंटिन्यू. खाली जायला सर्व खालू आजच चाललेत, सर्व पाठीमागे पब्लिक आहे आपल्या. हां, तर बघूया आता जाऊया आपण आता खालती. टिकला लावायला मी ते बघते ते सगळे खाली चालले. टिकला सगळा अंगावर टी-शर्ट चेंज केला. बरं काय करू. आपला सर्व पब्लिक जमलाय. ट्रॉफी अनावरण सोहळा आहे, तर आपण आता खालती आलो ट्रॉफी न्यायला. ट्रॉफी इथून आपल्याला वाजत गाजत घेऊन जायचं आहे. इकडे सनईवाला पण आहेत, मंगेश भाऊ. आपल्याला इथे ट्रॉफी अनावरण सोहळा करायचा आहे. पब्लिक खालून ट्रॉफी घेऊन येते नाचत. हा लाव पब्लिक फुल फायर झाला आहे आज. काय ऐकत नाही, पूर्ण रात्र जागे आहे बहुतेक. पब्लिक फुल नाचतंय.
नारायणांची, पण आपण आज यावर्षी काही कार्यक्रम नाही ठेवला आणि MPL चा ट्रॉफी अनावरण सोहळा कार्यक्रम ठेवला आणि आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतोय पब्लिकचा. सर्व महिला मंडळ आणि आपले सर्व पब्लिक चांगला सपोर्ट करतोय. तर असंच सपोर्ट सहकार्य करत राहा क्रिकेट टीमसाठी पण. मी आडव्या सर्व निखिलला सांगितलं, निखिलच्या शॉर्ट रील बनवायला. आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होते थोड्या वेळाला. सर्व ओनर लोक आणि आयकॉन लोक आपले आणि कर्णधार लोकांचा प्रतिनिधी. आपल्या मारळ गावाची सुखाची सावली आहे ते आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री बाबदेव महाराज यांचं स्मरण करून आजच्या या ट्रॉफी अनावरण सोहळ्याला आपण सुरुवात करूया. नमस्कार क्रीडाप्रेमी, लवकरच येते आपल्या सर्वांच्या भेटीला आपल्या गावाची मानाची प्रतिष्ठाची अगदी उत्साहाची स्पर्धा म्हणजेच मारळ प्रीमियर लीग. इथे रंगणार क्रिकेटचा महासंग्राम. आज या सोहळ्यास उपस्थित सर्व गावातील वंदनीय ज्येष्ठ मंडळी आणि माझे सर्व तरुण मित्र, आपल्याला सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार. नावलौकिक केलंय अशा सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करेन. सर्वप्रथम आमच्या गावचे पुजारी कृष्णा मामा यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. ज्यांच्या प्रार्थनेचा त्या गाभाऱ्यात रोज घुमतो, आपल्या सुखासाठी बापदेव महाराजांकडे साकडे घालणारे आमच्या आणि आपल्या सर्वांचे आधारस्तंभ कृष्णा मामा आपण आलात. आपल्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली. त्यानंतर श्री बापदेव ग्रामस्थ मंडळ मारळ मुंबईचे अध्यक्ष नीरज बोरकर साहेब यांनाही विनंती करेन की आपणही मंचावर यायचं. तसेच त्यानंतर आपल्या गावचे सल्लागार तसंच आमचे आधारस्तंभ रघुनाथजी चापरे साहेब यांनाही विनंती करून. त्यानंतर दिलीपजी कोपेटकर साहेब, भाऊ मामा खजिनदार यांच्यावरती यायचं आहे. दत्तरामजी भाऊ बरुरे माजी अध्यक्ष. त्यानंतर समाजसेवक दत्तरामजी कवळे साहेब यांनाही विनंती करेन की आपण मंचावरती यायचं. त्यानंतर विजयजी पेडेकर साहेब माजी अध्यक्ष व क्रिकेट प्रेमी यांनाही विनंती करेन की आपणही मंचावरती यायचं. त्यानंतर रंजनाताई कुपटकर यांनाही विनंती करेन की आपणही मंचावरती यायचं. किरणजी कोपेटकर वक्तीर्था. राजाजी कोपेटकर व कर्ण त्यानंतर नंदकुमार कोपेटकर व अंकेश कोपेटकर. जगदंबा वारिया. त्यानंतर अक्षय कोपेटकर व अजिंक्य कोपेटकर प्रियांश खंडरबोळ. त्यानंतर सचिन कोपेटकर व किशोर
मातीशी. गेलो किती लांब तरी नाळ जुळली आहे मातीशी. तुमची पाठी पुण्य आहे आम पाठीशी, म्हणूनच तू पाठीशी, म्हणूनच आम्ही मिळतो संकटाशी. असावा तुमचा आशीर्वाद आणि असावी कायम साथ. असावी तुमचा आशीर्वाद आणि असावे कायम साथ. सन्मानाने जोडतो तुमच्यासमोर नम्रपूर्वक हात प्रज्वलित करत आहोत. मी माननीय दीपिकाताई कोपटकर, ममताताई चाचरे, सुजाताताई चाचरे व अनिमिकाताई कोपटकर व संगीताताई बोलले यांना विनंती करते आपण दीप प्रवचनासाठी मंचावरती यायचं. रणसंग्राम ज्या मातीत रंगणार आहे त्या भूमातीचं पूजन आज या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद. त्यानंतर गणपतीच्या प्रतिमेस हार घालण्यासाठी मी आमंत्रित करेन दीपकजी कवडे साहेब व राजेंद्रजी मरळेकर साहेब, श्री बापदेव ग्रामस्थ मंडळ स्थानिक अध्यक्ष व श्री बापदेव ग्रामस्थ मंडळ स्थानिक सचिव. बापदेव ग्रामस्थ मंडळ मुंबई आणि महिला मंडळ मुंबई यांच्या वतीने सत्यनारायणची पूजा आयोजित केलेली आहे. तरी त्या कार्यक्रमासाठी सर्व बापदेव ग्रामस्थ यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करून आजच्या या मारळ प्रीमियम लीग पर्व पहिले त्यांची प्रस्तावित मी वाचन करत आहे. माझ्या मारळ गावातील वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि माता भगिनींनो, आम्ही पोटापाण्यासाठी शहरात गेलो, मुंबईच्या धावपळीत हरवलो, पण आजही डोळे मिटले की आम्हाला आमचं मारळ गाव, इथली माती आणि आमच्या बालपणीच्या क्रिकेटच्या आठवणी आठवतात. मंडळी, मारळ प्रीमियम लीग सुरू करण्यामागचे आम्ही काही स्वप्न व उद्दिष्टे आहोत. आपल्या गावात असे कितीतरी खेळाडू आहेत जे केवळ संधी अभावी मागे राहिले. त्या तरुण खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्यातील खेळ जगासमोर यावा हे आमच्या पहिले ध्येय आहे. खेळाडू माध्यमातून आपल्या तरुणांमध्ये शिस्त, जिद्द आणि हरवलो तरी चालेल पण लढायचं कसं ही वृत्ती निर्माण व्हावी यासाठी हा आमचा हट्टास आहे. कामाच्या व्यापात आपण एकमेकांपासून लांब गेलो आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व गावातील माणसं एकत्र यावी, त्यासाठी संवाद व्हावा, गावाचा विकास व्हावा आणि खेळाचे मैदानातून आपल्या गावाची एकजूट पुन्हा एकदा जगाला दिसावी हाच या स्पर्धेचा मुख्य आत्मा आहे. मैदानावर चुरस असेल, चढाओढ असेल, पण खेळाडू शेवट झाला की आपला पुन्हा एकदा मारळकर म्हणून एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे असू. कदाचित उद्या एकच संघ ही ट्रॉफी घरी घेऊन जाईल, पण आमची खात्री आहे जेव्हा ही स्पर्धा संपेल तेव्हा कोणताही खेळाडू हरलेला नसेल, कारण हा जीत हार खेळाचा भाग आहे. पण या निमित्ताने जे प्रेम पुन्हा एकदा घट्ट होणार आहे हेच आपल्या मारळ गावचं खरं यश असेल आणि माझ्या गावाचा विजय असेल. आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद. आपले विश्वासू बापदेव क्रिकेट संघ मारळ.
माझ्यासोबत बोलायचं आहे. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. नमन तुला सह्याद्रीच्या राजा सह्याद्रीच्या राजा या मातीचा रंग निराळा पर्वत करुणी निर्मलाचा गडकिल्ल्याची ही जयगाथा नमन तुला सह्याद्रीच्या राजा कुटीरची कणकाय भागवते मुकाश बुवा तेव्हा आजचा पूजेचा सत्यनारायणाच्या पूजेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांनी आपले मारेल कमिटी आणि तुमचं क्रिकेट संघाच्या हातात उपस्थित केलेलं आहे. मला त्यांनी काय ते खेळाचं तुमचे संदेश क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तरी ते कार्यक्रम सुखाचे उपस्थित केलेला आहे. तर तो व्यवस्थित सगळा कार्यक्रम पार पाडला पाहिजे. सगळा आनंदामध्ये गणपती संगीत पूजा पाठ सगळी व्यवस्थित पार पडली पाहिजे. देवा असा सुद्धा दर वर्षाप्रमाणे कार्यक्रम करतील असा आशीर्वाद त्यांना लाभू दे असा बापू महाराज की रामदेव पूजा यशस्वी महेश भंडारा भस्मशी कडे पिकारी झाडे बेली शिवतीर्थी आरती भवानी मातेचा जयघोष लखलखत्या तलवारीचा जोश जमीन घोष आपल्या मारळ गावाच्या मुलं गावात बावेजी जागडे हे या ठिकाणी प्रतिज्ञा बोलणार आहे. मी सर्व संगमातांना विनंती करेन की आपण उभं राहायचं आहे आणि या प्रतिज्ञेचं ग्रहण करायचं. संघ मालक मी माझ्या संघाचे नेतृत्व करताना खेळ आणि खेळाडू वृत्ती यांचा नेहमी सन्मान राखीन. मैदानावर कोणत्याही परिस्थितीत संयम न गमावता मी माझ्या सहकाऱ्यांना योग्य दिशा दाखवीन आणि त्यांच्यात विजयाचा आत्मविश्वास निर्माण करीन. मैदानावर कोणत्याही परिस्थितीत संयम न गमावता मी माझ्या सहकाऱ्यांना योग्य दिशा दाखवीन आणि त्यांच्यात विजयाचा आत्मविश्वास निर्माण करीन. पंचांचा प्रत्येक निर्णय मी अंतिम मानून त्याचा आदर करीन आणि माझ्या संघाकडूनही नियमांचे उल्लंघन होणार नाही याची पूर्ण जबाबदारी घेईन. मी केवळ विजयासाठी नाही तर एका आदर्श खेळाडूसाठी माझा संघ मैदानात
उतरवीन आणि स्पर्धेच्या शिस्तीला कुठेही तडा जाऊ देणार नाही. विजय असो वा पराजय मी माझ्या प्रतिस्पर्धा संघाला आणि त्यांच्या खेळाचा नेहमी आदर करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. गावाचा आणि ग्रामदेवतेचा मान राखून मी अशी प्रतिज्ञा करतो की मी या स्पर्धेत सहभागी होताना मैदानातील शिस्त आणि खेळाचे सर्व नियम या काटेकोरपणे पालन करीन. मैदानावर खेळताना मी माझ्या प्रतिस्पर्धा खेळाडूंचा, संघ सहकार्यांचा आणि पंचांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करीन. मी केवळ विजयासाठी नाही तर एका खेळाडी वृत्तीने युक्त अशा आदर्श खेळासाठी माझे सर्वस्व पणाला लावीन. माझ्या कोणत्याही शब्दाने किंवा कृतीने खेळाच्या प्रतिष्ठेला आणि माझ्या मारळ गावाच्या सन्मानाला धक्का लागणार नाही याची मी ग्वाही देतो. हार असो हा विजय मी ती नम्रपणे स्वीकारून या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करीन. आमचा खेळ, आमची शान, मारळ गावचा वाढवू मान. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय कुंभी. धन्यवाद. आणि आता ही वेळ आली आहे सत्येंद्रजी बांद्रे, आपणास एक प्रश्न विचारतो. मैदानात हार जीत तर होतच राहील, पण संघ मालक म्हणून तुम्ही या खेळाडूंना काय गुरुमंत्र द्याल? पहिली गोष्ट म्हणजे सर्व क्रीडाप्रेमींना माझं मनपूर्वक आभार. हे खूप नियोजन सुंदर प्रकारे केलं आहे. असंच दरवर्षी नियोजन करा. प्रश्न तर परत वाचून मैदानात तर हार जीत होतच राहील, पण संघ मालक म्हणून तुम्ही तुमच्या सर्व खेळाडूंना काय गुरुमंत्र द्याल? गुरुमंत्र तर दिलाय मी, आता मी ते सांगू शकत नाही, कारण की मी त्यांना वारंवार कॉलवर असायचो. वारंवार आता 2 महिने झाले प्रीमियर लीगचे नियोजन चालू आहे. प्रत्येक कॉल माझ्या करण्यात आला. जिके जागडे, माझा ऐकून राज जागडे, त्यांना वारंवार मी सकाळ, दुपार, संध्याकाळ हा गुरुमंत्र दररोज असायचा. काय झालंच पाहिजे. गुरुमंत्र दररोज असायचा. कारण माझी मिसेस संस्कृती बांद्रे ही सुद्धा बोललेली आहे, कुणाजवळ एवढे बोलत असतात. तर मी सांगायचो की माझ्या ऐकून जवळ राज जागडे आणि माझा कर्नल अजिंक्य जागडे यांना कॉन्फरन्सवर घेऊन माझा कॉल कॉन्टॅक्ट चालू असायचा. क्या बात आहे, कडक आहे एकदम. महाराष्ट्रीय तुमच्यासाठी हा दुसरा प्रश्न. महाराष्ट्रीय लीगच्या या पहिल्या पर्वाबद्दल तुमची सर्वात मोठी अपेक्षा काय असेल? सर्वात मोठी अपेक्षा म्हणजे आता मी तुम्हाला बोललो, मी बोलत असायचो माझा हेतू एकच आहे. अपेक्षा 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 म्हणजे आता नंबरच मारायचा, जास्त काय ना माझं बोलायचं. असा कोणता संघ आहे ज्याला हरवताना तुम्हाला जास्त आनंद होईल? असं मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही, कारण की तरी पण आम्हाला इथं सांगायचंच आहे तुम्हाला. या विषयावर तुम्ही आता प्रश्न विचारला मला, तर माझं आणि पराग शर्विल बाईचा ऐका. सर्वांसमोर तुम्हाला चॅलेंज आहे. शर्विल बाईचे संघमालक विशालजी जागडे, शर्विल बाईचे संघमालक शर्विल जागडे तुम्हाला चॅलेंज इथे. चॅलेंज स्वीकारणार काय? चॅलेंज स्वीकारणार काय? नक्की चॅलेंजच नाही, कारण की आम्ही पराग आणि मी स्वतः चॅटिंग करायचो. पराग मला तिकडनं फुलवणी वगैरे करायचं, असं आहे तसं. मी बोललो ठीक आहे, काही जण भेटू आपण तेव्हा समोरासमोर त्यावेळेला बघू, असं आहे. अजून एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. तुमचा तर संघ वोटिंग मध्ये पहिला होता आणि शरीर बाई सेकंड होता. नक्कीच तुमच्यामध्ये मला वाटतं फायनल तर होणारच, होईलच. एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. ही मारळ प्रीमियर लीग आयोजित केली आहे, या आयोजनाविषयी तुमचे काय विचार असतील? आयोजन तर खूपच छान केलेलं आहे आणि मला यामध्ये पहिल्याच वर्षी मला संघ मालक म्हणून प्राधान्य दिलंय, त्यांचं खूप खूप आभारी आहे मी. धन्यवाद. खूपच सुंदर या ठिकाणी आपले विचार सत्येंद्र संघमालक यज्ञभाई जे सत्येंद्र बांद्रे यांनी आपले विचार आपल्या या ठिकाणी मांडले आहेत. त्यानंतर मी बाळूजी जागडे यांना विनंती करेन की आपणही घराण्यादारांना काही प्रश्न विचारावे. नक्कीच
संगमाला सांगितलं आमचा हुकमी एक का म्हणजेच परत घोरीलाय तर संघ मालकांकडे मी पहिलं जाईल की तुम्ही किती विश्वास दाखवाल. भरपूर. नक्कीच भरपूर. आता सत्येंद्र बांद्रे यांनी चॅलेंज दिलंय तर कोणाच्या जोरावर तुम्ही हा चॅलेंज स्वीकारलाय. परत गवले. नक्कीच परत गुरुले आपलाच एक प्रश्न एवढा विश्वास दाखवलाय खाली भाषा तर नक्कीच परत गुरुले आपले संघ मालक शर्विल जागडे यांनी आपल्यावर विश्वास दाखवलाय तर तुम्ही त्याबद्दल काय म्हणाल. शर्विल जागडे आणि विशाल जागडे प्रत्येक वेळी माझ्यावरती विश्वास दाखवतात. भरपूर वेळा मला खेळायला घेतले त्यांनी आणि आजही मला त्यांच्या टीम मध्ये आयकॉन म्हणून त्यांनी घेतलेले आहे. तर मी त्यांचा विश्वास सार्थ ठरवेन आणि आमची टीम चॅम्पियन बनायचा प्रयत्न करू. नक्कीच तू एक हुकमी एकटा देखील मारवता असं आहेच. तर माझा दुसरा प्रश्न असेल परत तुझ्यासाठी या स्पर्धेत कोणत्या टीमची फिल्डिंग स्ट्रॉंग वाटते का तुला. तसं तर सगळे संघ बलाढ्यच आहेत नाहीतर आम्ही जरा जास्तच प्रयत्न करू कारण का आमच्याकडे सगळे बॉलर पण चांगले आहेत. रुपेश बोरले आहेत, प्रमोद गोरिवले आहेत, शर्विल जागडे आहेत. आमचाही संघ बलाढ्य आहे आणि समोरचे संघ सुद्धा बलाढ्य आहेत त्याच्यामुळे आम्ही जिंकण्याचाच प्रयत्न करू. नक्कीच सर्व जिंकण्यासाठी जिथे आले आहेत. तरी तुझ्यासाठी तिसरा प्रश्न असेल मारळ प्रीमियर ही पहिली ट्रॉफी तुझ्यासाठी किती महत्वाची आहे. मारल प्रीमियर लीग ही ट्रॉफी माझ्यासाठी आणि माझ्या संघ मालकासाठी खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे पूर्ण संघाला घेऊन फायनल पर्यंत पोहोचण्याचा 100% प्रयत्न करू आणि मालकाच्या चेहऱ्यावरती आनंद बघूनच आम्ही ट्रॉफी. नक्कीच एक मगाशी प्रेरणा जाधव यांनी प्रश्न देखील विचारला होता. मारळ प्रीमियर लीग एक्झिट पोल मध्ये यज्ञ 11 हा टॉप वरती होता. भरघोस मतांनी विजय देखील झाला होता. याच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि एक्झिट पोल मध्ये यज्ञ 11 टॉप वरती होता त्याबद्दल तू काय म्हणशील. नाही यज्ञ 11 टॉपच राहील कारण का त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट जास्त आहे आणि ओळख जास्त आहे. एक्झिट पोल काही असो कारण आम्ही खरा विजय तर मैदानावर त्यांना दाखवूच आणि त्यांनी चॅलेंज दिला आहे तर मी पण चॅलेंज स्वीकारतो आणि आम्ही चांगल्या पद्धतीने गेम करू आणि संघ फायनल पर्यंत पोहोचू. तर तुला वाटतं का ही टीम फायनलला जाईल. कारण काय ते प्रत्येक टीम फायनलला जाण्यासाठीच खेळायला आलेली आहे त्याच्यामुळे प्रयत्न करू. नक्कीच सत्येंद्र बांद्रे आपल्याला देखील चॅलेंज केलंय. कुठेतरी लढावं लागेल आणि जिंकावं देखील लागेल आपल्याला. नक्कीच आपल्याला ग्राउंड वरती पाहायला देखील मिळेल. तोपर्यंत आपण मिळूया प्रेरणाजी जाधव यांच्याकडे. नक्कीच या संघाचे दुसरे मालक असं काय दिसलं आयकॉन म्हणून तुम्ही सुजय चाचले या आयकॉन खेळाडू या खेळाडूमध्ये तुम्हाला काय दिसलं. सुजय चाचले ते आणि आधी सुद्धा श्री भारतीय क्रिकेट संघ यामध्ये सुद्धा कर्णधार केलेले आहेत. खूप चांगल्या प्रकारे करतात आणि खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग सुद्धा घेतात. त्यामुळे मी त्यांचा अपेक्षित आहे. नक्कीच एमपीएलच्या पहिल्या सत्रात असा कोणता संघ आहे त्या टीम सोबत तुमची मॅच हाय व्होल्टेज ठरेल. श्रवण 11 का कारण त्यांनाच आम्हाला हरवायचे. नक्कीच मगाशी महेश जागणे देखील बोलले होते त्या संघामध्ये समीच असले आहे म्हणून त्या संघाची भीती वाटते. पण इथे काहीतरी उलट होतं. त्या संघाला हरवायचे म्हणून हाय व्होल्टेज मॅच होत आहे. नक्कीच जिंकण्यासाठी सगळे आले आहेत. तर तुमचा तिसरा प्रश्न असेल तुमच्या संघाचा स्ट्रॉंग पॉईंट काय असेल बॅटिंग की बॉलिंग. आमच्या संघाचे बघितलं तर बॅटिंग सुद्धा आहे आणि बॉलिंग सुद्धा आहे दोन्ही आहे. पण मी आयकॉनवरती म्हणजे अवलंबून नाही आहे. माझे 2-3 प्लेयर आहेत
ते खूप चांगल्या प्रकारे करतात. तसेच प्रेमनाथ जाधव सुद्धा आम्ही आत्ताच म्हणजे 2-3 दिवसापूर्वी आम्ही प्रॅक्टिस केली, त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे षटकार मारत होते. तर त्यांना सांगितलं की जसं त्याच प्रॅक्टिसमध्ये तुम्ही षटकार मारत होता तसेच आपल्याला 11 तारखेला मारायचं आहे आणि आपल्याला विजयापर्यंत पोहोचायचं आहे. नक्कीच पुढील प्रश्न असेल की तुमच्या संघामध्ये अशी कोणते कोणते बॅट्समन आहेत की ते धावांचं डोंगर उभं करतील? तसंच बघायला गेलं तर पहिले प्रथम आहे सुजय चाचले, अजिंक्य कोकटकर आहेत, परत जितेश आहेत, परत प्रेमनाथ जाधव सुद्धा आहेत जे आता आपल्याला नवीन खेळाडू असे म्हणजे भेटलेले आहेत. नक्कीच तुमच्या टीम मध्ये बेस्ट फिल्डर कोण असेल? बेस्ट फिल्डर बघायला गेलं तर अजिंक्य कोकटकर. नक्कीच वेगवान गोलंदाज देखील आहे अजिंक्य कोपटकर. ह्या आधी अजिंक्य कोपटकर होते आणि आता त्यांचेच बंधू अंकित कोपटकर देखील आहेत, त्याची जागा सांभाळताना दिसतात. मित्रांनो, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. वेळ बदलो अथवा ना बदलो, काळ बदलो अथवा ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. या सर्व खेळाडूंची मला माहिती आहे ना, हे आमच्यासारखे खेळाडू आहेत ना, जेव्हा विशाल जागडे, सुजय चाचले, समीर चाचले हे जेव्हा खेळायचे ना, तेव्हा आम्ही ह्यांनी मारलेल्या चेंडू देखील घेऊन यायचो. एवढीच आम्हाला फक्त तिथे ग्राउंड मध्ये कामं होती, पण त्यानंतर ह्याच खेळाडूंनी आम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवर पोहोचवलंय. यांचं सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर एक महत्वाचा कर्णधार आपल्या समोर देखील, संघाचा कर्णधार आपण देखील यायचा. तर आपल्याला देखील काही प्रश्न विचारले जातील की तुमच्या संघामध्ये तुम्हाला तुमच्या संघ मालकाने देखील तुमच्यावर विश्वास दाखवला, तर तुमची सवारी कितपत न्याल तुम्ही? तुमच्या संघाला कुठपर्यंत पोहोचवाल? माझ्यावर विश्वास दाखवून अक्षय कोकटकरने कर्णधार बनवले. 100% ट्रॉफी मारण्याचा प्रयत्न करू, पण ट्रॉफी मारण्यापेक्षा जी टीम स्ट्रॉंग आहे तिला पहिले हरवण्याचा प्रयत्न करू. त्या टीमला हरवली ते म्हणजे ट्रॉफी मारली आम्ही. नक्कीच पुढील प्रश्न असेल की तुमच्या संघामध्ये तू कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवू शकतोस? माझ्या टीम मध्ये तर आता बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन सुजय चाचले आहे, त्यानंतर उभारता सितारा जितेश कोपटकर, या दोघांवरती जास्त विश्वास आहे आणि बाकीचे प्लेयर त्यांच्यावरती पण विश्वास आहे असं नाही. नक्कीच या नावाची, जितेश कोपटकर या नावाची देखील चर्चा इथे आहे. दोन ते तीन वेळा संघ मालकाने कर्णधाराने देखील नाव पुकारलंय. कारण का आपल्यातून फलंदाजी देखील आपण त्याची पाहिली. गेल्या महिन्यात बॅक टू बॅक 3 ट्रॉफी देखील त्यांनी जिंकून दिल्यात. तर तुझा महत्वाचा याच्यामध्ये संघ कोणता असेल त्याला तू हरवायचा प्रयत्न करतोस? आता याच्यामध्ये तर महत्वाचा संघ म्हणजे रवण इलेव्हनच आहे, कारण त्यामध्ये समीर चाचले म्हणजे आपल्या क्रिकेट संघाचा एक हुकमी एक्का, तोच सर्वात स्ट्रॉंग आहे, तर त्याला चालवण्याचं टार्गेट असेल. नक्कीच समीर चाचल्यावर देखील टार्गेट आहे. 4 ते 5 संघाने आपलं नाव देखील घेतलेलं आहे. तर नक्कीच आपण बसू शकता आणि पुढील कार्यक्रमासाठी आपण सुरुवात देखील करायची आहे. हा चषक बघतायच, काय वाटतं? तुम्हीच घेऊन जाणार आणि नक्कीच स्वप्न मोठे आहेत, सगळ्यांचे देखील स्वप्न आहेत या चषकाला खांद्यावर घेण्याचे. मात्र निखिल एक मोठा खेळाडू देखील आहे. मित्रांनो, मला सांगायला देखील आवडेल, कारण का आम्ही जेव्हा मुंबईमध्ये खेळतो ना, मारळ क्रिकेट श्री बाबदेव क्रिकेट संघ मारळ हा जेव्हा मैदानात उतरतो ना, तेव्हा हा 12वा खेळाडू असतो. मित्रांनो, सांगायला मला देखील आवडेल, 12वा खेळाडू म्हटल्यानंतर तो बाहेर असतो, कारण का या क्रिकेटमध्ये ना 11 खेळाडू खेळले जातात. 12वा खेळाडू बाहेर म्हणून तो टीमच्या बाहेर नाहीये. ह्याचा सपोर्ट आम्हाला हर संघाला असतो. नक्की सांगायला मला आवडेल की हा एक मोठा खेळाडू आहे. धन्यवाद. की अशीच आम्हाला साथ देखील आहे, कारण का
11 खेळाडू आपण खेळतो, तुझा 12वा नंबर लागतो. नक्कीच एक दिवस असा येईल ना, तू ओटीतून बॅट्समॅन असशील. नक्कीच मी हे देखील मी ईश्वरची प्रार्थना करतो आणि या पुढील कार्यक्रमाला देखील सुरुवात करतो. आणि एक महत्वाचा क्षमा असावी आणि या कार्यक्रमाला मी समाप्ती करतो. जय जय महाराष्ट्र. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आता या ठिकाणी भजन कार्यक्रम आयोजित केला आहे. कोणी घरी जाऊ नका, या ठिकाणी आपल्या सर्वांना भजन करायचं. तर मित्रांनो, काल काय आपल्याला व्लॉग एंड करायला भेटला नाही, कारण मोबाईल स्विच ऑफ झाला होता, चार्जिंग नव्हती. व्हिडिओ काढून मोबाईलची बॅटरी लो झाली होती, तर व्हिडिओ एंड करायला नाही भेटला. तर आपला MPLचा जो ट्रॉफी अनावरण सोहळा आहे तो रात्री झाला संपन्न चांगल्या प्रकारे. चांगला प्रतिसाद मिळाला लोकांचा. आपल्या गावात चांगला सपोर्ट केला, लहान मुलांनी, महिला मंडळांनी, सर्व वरिष्ठ लोकांनी. तर असा सपोर्ट करत राहा नेहमी. आणि आता आपण भेटणार आहोत डायरेक्ट 11 तारखेला, म्हणजे दुसऱ्या दिवशी सोमवारी भेटणार आहोत सकाळी. तर मग खूप मजा येणार आहे मॅच बघायला. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तर हा व्लॉग इथे एंड करतो आहे. बाय बाय.